काय करायला रे? किल्ला? अबे खरं आता दसरा आहे, दिवाळी लई लांब आहे. हां कुठला किल्ला करायला? पन्हाळगड. नकाशा कोणाकडे आहे? नको बघ्या. मागच्या वर्षी कुठे केलेला? इथंच केलेला काय? जरा करा चांगलं काय खरं. जरा अभ्यासाकडे लक्ष द्या. दसरा आहे, दिवाळी कुठं, दसरा कुठं, सुट्टी आहे वय. तुझं नाव वगैरे शौर्या. हे जरा माझ्याकडे तुम्हाला थोडी पट्टी ठेवून घ्या. काय लागलं तर या. थँक्यू काय नाही. जय जय श्रीराम म्हणायचं. बघायला येणार चांगला करा. हां हां ओपनिंगला लय खुश झाली ती. काय बघ मला लक्षात आहे की 2014, 15, 16 ह्या दरम्यान बेळगावात किल्लेच होत नव्हते. बेळगाव एक किल्ल्यांसाठी हब म्हणतात तर चालेल. म्हणजे जसं दिवाळी, जसं गणपती, तसं किल्ले पुऱ्या भारतात कुठं बघायचे बनवलेले तर बेळगावला यायचं असं होतं. आणि या गेली 2014-15मध्ये जरा कमी झालेले. तेव्हा आम्ही प्रत्येक किल्ल्याला एक सर्टिफिकेट, एक मेडल देऊन म्हणजे प्रोत्साहन दिलो की परत किल्ले व्हायचे. आणि त्याच्यानंतर आता बघायला गेलं तर आणि परत हजारों किल्ले झाले बेळगावला. तर चिखला मातीचा खेळ खेळलाच पाहिजे. त्याच्याशिवाय अंगामध्ये हिंदुत्व भिनत नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराज समजत नाही. छत्रपती शिवाजी महाराज समजत नाही तर देश समजत नाही. देश समजत नाही तर धर्म समजत नाही. केवढंही झालं तरी आपल्या मातीसाठी जुडून राहा. जय श्रीराम, जय शिवराय.